विद्यार्थी मित्रांनो, चला. विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता फक्त 2च दिवस उरलेत. 2 दिवस उरलेत आणि सर्व्हर डाउन आहे. काहीही करता येत नाहीये. आम्हाला रिसीट फक्त हवी आहे, पण सर्व्हर डाउन आहे. ऑब्व्हियसली सर्व्हर डाउन होण्याचं कारण आहे लाडकी बहीण योजना. त्याचबरोबर अजून कुठली एक नवीन योजना येते त्याचा पण लोड येणार आहे. होतंय काय, की गव्हर्नमेंट पर्यंत आता ही न्यूज पोहोचलेली आहे, की मुलं कोणत्या अडचणीत आहेत. मी हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर एका व्यक्तीशी बोललो. त्याकडून मला असं कळालं, की आता शिक्षण मंत्र्यांपर्यंत ही गोष्ट गेलेली आहे, की सर्व्हर डाउन आहेत, कर्मचारी संपावर आहेत, विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट सबमिट करता येत नाहीयेत किंवा पाहिजे ते डॉक्युमेंट मिळत नाहीये आणि लास्ट डेट तर 24 तारीख आहे. ऑब्व्हियसली मला असं वाटतंय, की अगदी उद्यापर्यंत आपल्याला न्यूज मिळालीच पाहिजे, की डेट थोड्या एक्सटेंड झाल्यात म्हणून. बरं आता होतं काय यात बरीचशी मुलं नाराज होणार आहेत मला माहिती आहे, की त्यांना वाटतंय, की इंजिनिअरिंगची प्रोसेस लेट होऊ नये, वेळेत व्हावं सगळं. पण एक लक्षात घ्या, की इथं हजारो नाही लाखो लोक आहेत, की ज्यांच्यावर अन्याय होतोय. ते त्रासात आहेत. बरं टिपिकल याच समाजातील मुलं त्रासात आहेत. त्यांचं ते बघून घेतील. आम्हाला काय करायचंय असं बोलून चालणार नाहीये. उद्या आपल्यावर पण ती वेळ येऊ शकते. तर थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या सख्ख्या बहिणीचा मुलगा, ओके, तो राहतात कल्याणला, पण डॉक्युमेंटसाठी त्यांना गावाला यायला लागतंय. गेले 2 दिवस सर्व्हर डाउन असल्यामुळं कुठलंही काम झालेलं नाहीये. आता ते आता परत विचार करतायत, की थांबायचं का आता परत रिटर्न जायचं? बरं, 2च दिवस उरलेत. ते टेन्शन वेगळं आणखीन आणि रजिस्ट्रेशन मग झालंच नाही एस-सी-बी-सी मधून, तर संपलं. मग कुठलं आरक्षण? मग घ्या ओपन मधून. मग मुद्दा असा आहे, की सर्व्हर डाउन आहे ही गोष्ट पण आता त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कर्मचारी संपावर आहेत हे पण त्यांना कळालेलं आहे. तर मला आता अगदी असं वाटतंय निदान संध्याकाळपर्यंत तरी, निदान उद्या तरी आपल्याला माहिती किंवा न्यूज मिळालीच पाहिजे, की डेट एक्सटेंड. बरं आता डेट एक्सटेंड ठीक आहे. आता मी आणखीन सांगतो. खूप मुलं माझ्या संपर्कात येतात. मी खूप मुलांशी बोलतोय, याविषयी डिस्कशन चाललंय. मित्रांबरोबर जे काही आहेत हायर लेव्हलला त्यांच्याशी मी बोलतोय. मग एक गोष्ट लक्षात येते, की व्हॅलिडिटी मिळणारच आहे. व्हॅलिडिटी मिळणारच. पण झालंय काय, की योगायोग किंवा म्हणूया आपण ना, की डिक्लेरेशन जेव्हा झालं कुठलं याचं आपल्याला, की एस-सी-बी-सी रिझर्व्हेशन मिळतंय. फार आणि हे सगळं एक वेळ अशी जुळून आली म्हणूया आपण ॲडमिशन प्रोसेस आणि ते तो जो आहे वेळ, की तुम्हाला रिझर्व्हेशन मिळालंय. जुळून आलंय आणि त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय आणि त्यात आणखी निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे लोकप्रिय घोषणा डिक्लेअर होत आहेत लाडकी बहीण सारख्या. तर तो एक लोड यायला वेगळा. यामुळे असं होतंय. पण सगळ्यांचं म्हणणं आहे, की व्हॅलिडिटी ही विद्यार्थ्यांना मिळणारच. त्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण आता नाव न घेता सांगतो, काही मुलांचं असं म्हणणं आहे, की "सर आम्हाला मिळणार आहे." कळालं असेल तुम्हाला, की "आम्ही सर पैसे द्यायचं ठरवलंय, झालंय बोलणं, मिळणार आहे." तर हे सगळं हवेतल्या गोष्टी आहेत म्हणूया आपण. होत असेल भ्रष्टाचार सांगता येत नाही, कारण आपल्या देशात काय चालतं तुम्हाला माहितीच आहे. पण माझं सगळ्यांना सजेशन आहे, की थोडासा धीर धरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय या सरकारनं घेतलाच पाहिजे. कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. त्याची धास्ती सरकारनं घेतलीच असणार आहे. त्यामुळे सरकारला कुणालाही नाराज करून चालणार नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्या बाजूनच निर्णय होईल. एक तर थोडं डेट एक्सटेंड होतीलच किंवा डेट एक्सटेंड होतील किंवा थोडंफार म्हणूया आपण व्हॅलिडिटीच्या बाबतीत आपल्याला थोडंसं म्हणतात ना, त्यांनी म्हटलंय कॅप राउंड 3 च्या सबमिट केलंच पाहिजे. तर ठीक आहे त्याच्या आत मिळेलच. नाही, तोही निर्णय थोडासा चेंज होऊ शकतोय. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, की आरक्षण याच्याविषयी थोडंसं मी बोलणार आहे. मी काही कमेंट्स अशा विचित्र ऐकल्या, वाचल्या, बघितल्या, पुन्हा मी त्याला रिमूव्ह करून टाकलं, की तिथं नक्कीच ना, असं भरपूर मराठा समाजाविषयी चुकीचं बोललं जातंय. अशा सगळ्या लोकांना मला एक सांगायचंय, ते कुठलाही समाज घ्या. अगदी मी सांगतो आता कुठल्या समाजाचं नाव नको घ्यायला. कुठलाही भारतात जेवढे समाज आहेत ना, कुठलाही घ्या. प्रत्येक जातीत काही ठराविकच लोकांनी प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळं आरक्षणाची गरज जवळ-जवळ सगळ्यांनाच आहे. माझं प्रामाणिक मत काय, आर्थिक निकषावरच आरक्षण दिलं पाहिजे. मला वाटतंय. म्हणजे मराठा समाजात सगळ्यांना आरक्षण देऊच नका तुम्ही. जहागीरदार लोकं आहेत. खूप मोठी-मोठी लोकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू का? क्लिअरली बरं का, आता शांतपणे मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. की प्रॉब्लेम काय होतोय बघा, की आरक्षण म्हटलं की हा सेन्सिटिव्ह मुद्दा बनतोय. खूप सेन्सिटिव्ह बनतोय.
आरक्षण रद्द करा आणि समान नागरी कायदा आणा, अशी बोलणारी पण भरपूर लोक आहेत. पण याच्या मी विरोधात आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो आज पण समाजात जोपर्यंत जातीभेद आहे ना, तोपर्यंत आरक्षण राहणार आहे. हे मी मान्य केलं पाहिजे. पण इथं काय होतंय, मी मगाशी बोललो तसं, की ज्याला गरज आहे त्यालाच मिळालं पाहिजे. मराठा समाजात म्हणण्यापेक्षा कितीतरी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये इतकी गरीब मुलं आहेत, हुशार आहेत. परिस्थिती नाहीये शिक्षण घेण्याची पण पात्रता आहे. या मुलं मागं पडतायत. ही मुलं मागं पडतायत. मी तुम्हाला सांगू का? आता काही एक नेते काही आहेत वकील. एक वकील आहे त्यांचं नाव बहुतेक गुणरत्न असं काहीतरी नाव आहे बरं का सदावर ते. लास्ट वेळ पण त्यांनीच मराठा आरक्षणाविरुद्ध केस केली होती. त्यात त्यांचा निकाल त्यांच्या बाजूने लागला, आरक्षण रद्द झालं. मी त्यांचा एक व्हिडिओ कॉल बघितला आणि ते असे ओरडत होते बरं का. बहुतेक ते ओरडतच बोलतात, किंचाळतच बोलतात. ते म्हणत होते, की मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार नाही. डंके की चोट पे असं त्यांचं तेच वाक्य मी आहे तसं बोललोय तुम्हाला. एवढा द्वेष का? माझं म्हणणं आहे सगळ्याच मराठ्यांना नको आहे आरक्षण. ज्यांना पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना दिलं पाहिजे. मी क्लिअरली सांगू का, की इथं ही जी गोष्ट आहे ना, काही ठराविक लोकं आता निवडणुका जवळ आलेत. मी प्रत्येक वेळेस बोललोय, की आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेत. हे असलं राजकारण होणार आहे. ह्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवलं पाहिजे खरं म्हणजे. त्यांचं कुठलंच नुकसान नाही व्हायला पाहिजे. 1 वर्ष म्हणजे त्याला खूप किंमत आहे. 1 वर्ष खूप आहे आणि केवळ सरकारच्या चुकीमुळं या सर्व्हर डाउन, संप या सगळ्या गोष्टींमुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल, तर ते आपल्याला परवडणार नाही. त्यांचं जे तणाव, त्यांचे ते मी अश्रू ह्या गोष्टी ना साध्या नाहीयेत. आणि होत काय मी तुम्हाला एकदा व्हिडिओत बोललो होतो बघा, की जसं मी माझ्या बहिणीचं उदाहरण दिलं, की 2 दिवस झाले ती इथेच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे हजारो पालक आहेत जे म्हणतो ना आपण हातावर पोट आहे बऱ्याच जणांचं. म्हणजे आज काम केलं तर संध्याकाळी खायला मिळणार आहे. अशा लोकांना सुद्धा लाईनमध्ये उभं राहावं लागतंय. सेतू कार्यालयाच्या बाहेर, समाज कल्याण ऑफिसच्या बाहेर 150, 200, 300 लोक आहेत लाईनमध्ये उभे राहिलेत. दिवसभर काहीही होत नाहीये. सर्व्हर डाउन म्हणून सांगितलं जातंय. निवांत सगळं चाललंय. 2 दिवसाचं टेन्शन एवढं आहे, पण आता मी सांगतोय तुम्हाला, की रिलॅक्स थोडंसं राहावा. तणाव थोडा कमी करा. आशा करूया, की उद्यापर्यंत का होईना निर्णय नक्की येणार आहे. ठीक आहे, मी हा व्हिडिओ थांबवतोय तर मी ऑल द बेस्ट.